हे आपण पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यावेळेला पंतप्रधान म्हणून काम करतायत त्यावेळेला आपण पहा त्यांच्या मंत्रिमंडळामधील असणारी ही सर्व मंडळी की जे पारदर्शकपणे काम का करू शकतात, कशासाठी करतात किंवा कशा पद्धतीने करतात. मी 4-5च उदाहरणं देणार. आपण पाहिलं असेल की आपल्याला मिळालेले रेल्वे मंत्री वैष्णवजी, हे वैष्णवजी जे आहेत हे वैष्णवजी हे IAS ऑफिसर म्हणून त्यांनी अटलजींच्या काळापासून त्याच्या अगोदरपासून ते काम करत होते. अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत होते आणि त्यामुळे असा व्यक्ती या मंत्रिमंडळात असला पाहिजे की जो देशाची सेवा करू शकतो आणि देशाला एक वेगळ्या दिशा देऊ शकतो. त्यामुळे आपण पाहिलं असेल की रेल्वेमध्ये किंवा रेल्वे विभागामध्ये आमूलाग्र बदल जो होतोय की गाव खेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी रेल्वे लाईन जायला सुरुवात झाली. त्याचं कारणच काय तर पारदर्शकपणे काम हे वैष्णवजींच्या नेतृत्वात सुरू झालं. आपण पैकी आपल्यापैकी किती जण वंदे भारतने गेलेत? वंदे भारतने किती जण गेलेत? फार कमी लोक गेलेत वंदे भारतने. जरा काय गेले नसाल ना तरी जरा फोटो तरी बघा वंदे भारतचा, दाखव जरा सगळ्यांना वंदे भारत कशी चालते, किती स्पीडला चालते. हे वंदे भारत यशाच्या झालेले जे बदल आहेत रेल्वेमधले ते त्यामुळेच झाले. तर मला सांगायला आनंद होतो. आपले परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकरजी, हे जयशंकरजी सुद्धा उच्च शिक्षित आहेत. IPS म्हणून त्यांनी IAS म्हणून त्यांनी केलेलं काम सातत्याने म्हणजे कोणतंही गव्हर्नमेंट असेल त्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी त्यावेळेच्या काळात अधिकारी म्हणून त्यावेळेला काम केलं होतं आणि त्यांनी आपण पाहिलं असेल नरेंद्र मोदीजींनी त्यांना जबाबदारी दिली. आज जगभरामध्ये आपल्या परराष्ट्रीय धोरणाची असणारी चर्चा होते. आपलं परराष्ट्रीय धोरण कसं असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातल्या चर्चा होतात. अमेरिका असेल, चीन असेल किंवा हे जे बलाढ्य देश आहेत या देशांना सुद्धा या धोरणांच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने आपण देश ते महासत्तेकडे जरी झुकलेले असले तरी आपला देश हा एक वेगळ्या दिशेला गेला आहे. त्याचं कारणच एक आहे की नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व आणि त्यांनी त्यांच्याबरोबर ठेवलेली ही सर्व मंडळी. त्यामुळे हे सहजपणे त्यांनी केलेलं काम आहे. नितीन गडकरींच्या बद्दल आपण माहीत आहे. आज पूर्णच्या पूर्ण देशभरामध्ये आपण पाहता दिवसात 41 किलोमीटर, दिवसामध्ये 41 किलोमीटरचे रस्ते होतात. गेली 11 वर्ष सातत्याने आपण पाहता की एक वेगळ्या पद्धतीने काम हे त्यांच्या नेतृत्वामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे. एक महिला म्हणून मला आपल्या अर्थमंत्री जे आहेत त्यांचा सांगावंसं वाटतं. आपण पाहिलं असेल की वन नेशन वन टॅक्सच्या संदर्भात त्यांनी जो विचार केला की पूर्ण देशभरामध्ये एकच टॅक्स असला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही पाहत असाल पारदर्शकता निर्माण झाली सर्व ठिकाणी. नाहीतर मध्ये असणाऱ्या दलालांमुळे मोठमोठ्या पद्धतीने कशा पद्धतीने लूट होत होती आणि आज एक देशाची आर्थिक घडी त्यामुळे एक चांगल्या उच्च कोटीची व्हायला जी सुरुवात झाली त्यामुळेच झाली हे आपण सर्वांनी लक्षात. आपले असणारे पियुष गोयलजी जे आहेत हे सुद्धा असे CA आहेत. अशी अनेक उदाहरणं जर तुम्ही पाहिलीत तर चांगला व्यक्ती चांगल्या ठिकाणी जाऊन बसला तर तो योग्य प्रकारे काम करू शकतो. आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे, पक्षाच्या कार्यालयाचं. आज नवीन सुरुवात झाली आहे आमच्या म्हणजे कार्यकारिणीची वगैरे. मला एकच म्हणायचंय की एवढी वर्ष जे चालू आहे त्याच्यात एक नवीन चेहरा तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी, काम बघावं, आमचं कार्य बघावं आणि ते बघून संधी द्यावी असं मला अपेक्षा आहे सगळ्यांकडनं. तुमचं भरभरून प्रेम मिळावं, काम करण्याची संधी द्यावी, तुमच्या घरात पोहोचण्याची संधी द्यावी. तुमचे जे काही अडचणी असतील त्यापर्यंत त्याचं तुमच्या साह्याने आम्ही काही तुमच्यासाठी करू शकू हे तुम्ही मला एक संधी द्यावी एवढं मला म्हणायचं. अधिक माहिती देता येईल. कायद्याचा तर प्रत्येक गोष्टीत फायदा होतोच. प्रत्येक क्षेत्रात आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात उतरतो या कोणत्याही क्षेत्रात
एक कायद्याचा आपल्याला नॉलेज असल्याने आपण त्या गोष्टी व्यवस्थितपणे हँडल करू शकतो. म्हणजे कुठे काय चालू आहे तर आपल्याला जर त्याचं नॉलेज आहे थोडा काय तर आपण त्या गोष्टी व्यवस्थित मार्गाला लावू शकतो. राजकारणामध्ये कसं आहे की एक शिकलेले लोक आले, एज्युकेटेड, जसं डॉक्टर शाहू सावंत आहेत, तर तुम्ही ऍडव्होकेट आहात. अशा पद्धतीने शिकलेले जे लोक जर राजकारणामध्ये आले तर देशाची प्रगती अधिक होते असं सावंत साहेब म्हणाले. अगदीच त्याचा हातभार आणि त्यांचा नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स ह्या गोष्टीचं खूपच महत्व आहे आणि ह्या गोष्टीचा फायदा देशाच्या तरक्कीमध्ये बोला सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या ज्या प्रकारे ती लोक हँडल करू शकतात तुमच्या समस्या ज्या मार्गी लागू शकतात, आज मला वाटतं त्यांच्या शिक्षणाचा फायदा पब्लिकने समजून घ्यायला हवं की आपल्याला हा कॅन्डिडेट हवा, शिकलेला कॅन्डिडेट हवा ज्याच्याने आपल्या प्रभागापासून चालू होतो. प्रभाग नंतर आपला म्हणजे राज्य, देश, सगळं आपला प्रभाग जर व्यवस्थित झाला, प्रभागाची सगळी म्हणजे आपण त्यांना जर त्या सगळ्या ज्या बेसिक फॅसिलिटीज आहेत त्या पुरवू शकलो, त्या जर एक चांगल्या कॅन्डिडेटच्या हातात असल्या त्या गोष्टी, तर त्याचा नक्कीच फायदा पूर्ण देशालाही होतो. कसं आहे ना, नरेंद्र मोदीजी आपले जे पंतप्रधान आहेत केंद्रात आहेत, तर त्यांचं काम आपण एवढी वर्ष पाहत आहोत. जर कमळ हा एक म्हणजे पक्षाचा म्हणजे आपण त्यांना बघून हे केलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली, देवाभाऊच्या मार्गदर्शनात, रवींद्र चव्हाणजी म्हणजे त्यांच्या सपोर्टनी आपण आपली कामं करू शकतो प्रभागातली. म्हणून त्यांचं आशीर्वाद, त्यांचं नेतृत्व लाभणं ते खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे कमळाला बघून आणि भारतीय जनता पार्टीला विजय करायचा आपल्याला मोठ्या संख्येने, ते बघून आणि त्यांनी जे कॅन्डिडेट्स निवडल्यात त्यांच्यावर विश्वास टाकावा असं मला वाटतं. एक महत्वाचा प्रश्न आहे, सुशिक्षित लोक राजकारणापासून दूर असतात. तुम्ही आज एक ऍडव्होकेट आहात, तुम्ही ऍडव्होकेट असल्यामुळे सुशिक्षित लोकांना केंद्रासाठी तुम्हाला किती फायद्याचं ठरेल? मला असं वाटतं हे तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. सुशिक्षित लोक घरात ती त्यांच्या कामात असतात, त्यांना त्यांचं घर, त्यांचा प्रोफेशन हे, पण प्रत्येकाने जर हे विचार केला, आपण फक्त घरात बसून अरे हे असं आहे, हे कामं होत नाहीयेत, पण सिस्टम मध्ये आल्यावरच आपण त्याच्यात काहीतरी बदल करता येईल आपल्याला. म्हणून प्रत्येक सुशिक्षित लोकांनी जर घरातच बसलो आपण तर देशाची तरक्की होणार नाहीये, आपल्याला सिस्टम मध्ये जावं लागेल. तसं मी खूप माझ्या घरात खूप सुखी होती, पण मला असं वाटतं की ऍक्च्युली राजकारण मी माझ्या पप्पांपासून, माझे सासरे, माझा नवरा ह्याच्यात खूप, त्याने कोरोना पिरियड मध्ये वगैरे आणि किती वर्ष ते ह्याच्यात आहेत, त्यांनी खूप छान काम केलेलं आहे, त्यांना बघत आली आहे मी जवळून. तर मला असं वाटतं की म्हणून मलाही ते प्रेरणादायक आहे की मी पण ह्याच्यात थोडं पुढे जाऊन काहीतरी मला करता येईल. म्हणून ह्याच्यात जाणं गरजेचं आहे. बाहेरून बघून आपण फक्त बोलत असतो हे लोक कामं करत नाहीत, हे नेता कामं करत नाही. अरे पण आपण पण जाणं गरजेचं आहे. आपल्या देशाच्या तरक्कीसाठी, आपल्या प्रभागाच्या तरक्कीसाठी आपण घुसणं गरजेचं आहे. मला असं वाटतं. म्हणून सुशिक्षित लोक असावं. प्रत्येक जण काही येऊ शकत नाही, पण जो उभा आहे सुशिक्षित त्याला सुशिक्षित लोकांनी सहकार्य करावं आणि बहुमताने निवडून आणायचं.